दिसते. हे वर्ड आहे आपलं. वर्डमधलं कुठला टाईप आहे आज? डिझाईन टाईप. डिझाईन टाईपमध्ये आपल्याला थीम बघायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. इथं मी जी थीम सिलेक्ट करतो आहे आहे त्या थीममधनं इथनं आपल्याला फरक दिसतो आहे. दिसतं आहे तुम्हाला इथनं? हे बघा दिसतं आहे. हां, ह्याला काय म्हणलं? वेगवेगळ्या थीम्स आपण त्याला इथनं ॲप्लिकेबल करू शकतो. दिसते. ह्याला काय म्हणलं आपण? थीम म्हटलं. आता हे जे आहे ह्याला म्हटलं आपण डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग. काय म्हणतो आपण त्याला? डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग. मग डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग जे आपण सिलेक्ट करू ते इथनं आपल्याला चेंज होताना दिसते. बघा दिसते का? बघा प्रत्येक ऑप्शन मी सिलेक्ट करतो आहे. प्रत्येक ऑप्शनमध्ये काहीतरी थोडंफार चेंजेस इथनं आपल्याला दिसतं आहे. ह्याला काय म्हणलं आपण? डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग. डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने करतात, बरोबर आहे? करेक्ट. आत्ता पहिलं काय शिकलो आपण? थीम शिकलो. काय शिकलो आपण? थीम. थीममध्ये काय समजते? जो इथं मी आत्ता हे सिलेक्ट केलेलं आहे दिसतं आहेत ना, इथं आपल्याला सगळं जे काय दिसतं इथं पूर्णपणे इथनं आपल्याला चेंज झालेलं दिसतं आहे, बरोबर आहे की नाही? ह्याला काय म्हणलं आपण? थीम. हा जो भाग आहे ह्याला आपण काय म्हणलं आपण? डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग. दिसते का? हे इथनं आपल्याला चेंज होताना दिसेल. दिसते. ह्याला काय म्हणलं आपण? डॉक्युमेंट फॉर्मॅटिंग. इथं मी फॉन्ट घेतलं. दिसते का? इथं मी जो फॉन्ट सिलेक्ट करेल तो फॉन्ट इथनं आपल्याला चेंज होताना दिसेल. दिसते का? दिसते. आलं? फॉन्ट आलं. आता इथं पॅराग्राफ स्पेसिंग आहे. दिसते का? कॉम्पॅक्ट करा, टाईट करा, ओपन करा, रिलोड करा, डबल करा. दिसते. इथं काय दिसतं? आपल्याला पॅराग्राफचं स्पेसिंग आपल्याला ज्या पद्धतीने हवं असेल त्या पद्धतीने इथं घेता येईल. त्याला काय केलं आपण? पॅराग्राफ स्पेसिंगमध्ये नो पॅराग्राफ स्पेस म्हणलं आपण. दिसते. कॉम्पॅक्ट, टाईट, ओपन, रिलॅक्स आणि डबल. आत्ता आपण कसं घेऊया इथनं? थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊया. ओपनमध्ये आलं इथनं. आता ह्याला मला वॉटरमार्क लावायचा आहे. काय करायचं आहे मला? वॉटरमार्क. वॉटरमार्क कुठं येईल? वॉटरमार्कमध्ये गेलो आपण. इथं काय म्हणलं आपण? कस्टम वॉटरमार्क. आलं. इथे काय केलं आपण? टेक्स्ट. आलं. त्याच्यानंतर मग काय म्हणलं आपण त्याला इथनं? त्याला इथं आपण एक नाव दिलं आत्ता, प्रशांत. ओके. त्याचा कलर आपण इथनं चेंज करूया. कुठला घेऊया आपण? रेड. ॲप्लाय. ओके. आलं का आपलं हे? ह्याला काय म्हणलं आपण? वॉटरमार्क म्हटलं. वॉटरमार्क नको असेल काय म्हणलं आपण? रिमूव्ह म्हटलं. वॉटरमार्कमध्ये काय म्हटलं? पुन्हा कस्टम वॉटरमार्क घेऊया. दिसते. मी इथं काय म्हटलं? सिलेक्ट ॲज अ पिक्चर. ओके. फ्रॉम फाईल. कुठल्या एखाद्या फाईलमधनं चित्र आहे का आपण घेऊया. दिसेत ना? रोज इमेजेस. इन्सर्ट. ॲप्लाय. ओके. आलं का रोजचं इमेजेस? कळलं कसं घेतलं आपण इथनं? वॉटरमार्कमधनं कस्टम वॉटरमार्क. इथं काय म्हणलं आपण? सिलेक्ट पिक्चर. मी इथनं ब्राउजमध्ये गेलो. पिक्चर डाउनलोड करायचं माहिती आहे ना, आपण शिकलो बघा पिक्चर डाउनलोड करायला. इथनं MS म्हणलं आपण. इन्सर्ट म्हणलं आपण. ॲप्लाय. ओके. आलं का इथनं MS चित्र? कळलं. वॉटरमार्कमध्ये गेलो आपण. काय म्हणलं आपण? रिमूव्ह द वॉटरमार्क. वॉटरमार्क आपल्याला रिमूव्ह करता येईल. आलं. आता इथं जो आपल्याला ऑप्शन आहे इथं पेज कलर आहे. इथं आपल्याला संपूर्ण पेजला बॅकग्राऊंड कसं आपल्याला सेट करायचं आहे ते इथनं बघता येईल. दिसतंय. मी वेगवेगळे कलर्स मी इथनं आत्ता यूज करतो आहे. याला काय म्हणलं? पेज बॅकग्राऊंड. नको असेल त्याला काय म्हणलं आपण? नो कलर. पेज बॅकग्राऊंडमध्ये गेलो आपण. काय केलं? फिल इफेक्ट्स. आता इथं मला 1 कलरमध्ये पाहिजे असेल. दिसतंय. इथनं आपण त्याला कलर चॉईस करूया. आला इथनं. व्हर्टिकल घेऊया. ओके. आला इथनं. पुन्हा पेज कलरमध्ये गेलो. फिल इफेक्ट्स. 2 कलर घ्या. काय घेऊया आपण इथनं? 2 कलर. आलं. ड्रॉइंगल डाऊन केलं. आलं का इथनं त्याला कलर? पेज कलरमध्ये गेलो आपण. फिल इफेक्ट्समध्ये. आता आपण प्रेझेंटमध्ये घेऊया इथनं खाली. दिसतंय. हां घेऊया. दिसतंय. फ्रॉम सेंटर. वेगवेगळे आपण ऑप्शन इथनं यूज करतो आता. पेज कलरमध्ये फिल इफेक्ट्स. स्ट्रक्चर म्हणलं आपण आता. दिसतंय. मी जो ऑप्शन सिलेक्ट करतो आहे त्याचं नाव इथे दिसतंय मला. वॉटर ड्रॉपलेट.
आलं आहेत ना. पुन्हा मी इथनं गेलो, इथं मला असं फिशचं पाहिजे वेगळं, इथं फिशचं आलं, दिसते का. बॅकग्राऊंड म्हणतो आपण त्याला. काय म्हणणार आपण त्याला, बॅकग्राऊंड. ओके. नंतर ग्रीन मार्बल म्हटलं, काय आलं इथनं आपलं, ग्रीन मार्बल आलं. समजा इथनं मला अजून खाली काहीतरी वेगळं बघायचं असेल, पिंक टिश्यू पेपर. काय आलं, पिंक टिश्यू पेपर. पॅटर्नमध्ये गेलो आपण आता. इथं वेगळा कलर घेऊया, बॅकग्राऊंडचा कलर दिसतं. इथनं सिलेक्ट केलं आपण कुठलंही. आलं का इथनं आता, दिसतंय. हे सिलेक्ट केलं, आलं. आता फिल इफेक्ट्समध्ये गेलो, पिक्चरमध्ये म्हणलं आपण सिलेक्ट पिक्चर. मग असे बघितलं तर आपण फ्रॉम फाईल. कुठलं घेणार आपण आता, टॅली प्राईम घेऊया. आलं का, वेगळं चित्र. फिल इफेक्ट्समध्ये काय केलं आपण, सिलेक्ट कलर, ब्राउज केलं आपण. त्याला काय म्हणलं आपण, रोज इमेजेस. काय आलं सगळं, रोज इमेजेस. समजतंय. फिल इफेक्ट्समध्ये ओके. पेज कलरमध्ये गेलो आपण, नो कलर केलं. काय आलं, कलर निघून गेला. आता इथं मी काय म्हणलं, पेज बॉर्डर. हे आपण शिकलो आहे बघा पहिल्या ह्याच्यामध्ये, बरोबर ना. इथं बॉक्स म्हणलं आपण त्याला, बॉक्स आला इथनं. याला बॉक्स आला. याला आपल्याला आर्टिस्ट बॅकग्राऊंड पाहिजे. काय केलं आपण त्याला, आर्टिस्ट बॅकग्राऊंड केलं. पेज कलरमध्ये गेलं, अजून जरा ह्याच्यातली मला बॅकग्राऊंड थोडीशी काहीतरी वेगळी पाहिजे. त्याला अशी आली सेट का, दिसते. पेज बॉर्डरमध्ये म्हणलं आपण त्याला. आता शेडिंगमध्ये म्हणलं आपला, जिथं माझा कर्सर असेल तो इथनं सिलेक्शन करा, दिसते. समजा मी एवढा भाग सिलेक्ट केला, ह्याचं मला शेडिंग हवं असेल त्याचं आपण शेडिंग घेऊ शकतो. आलं का इथनं, कळलं. हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे, बरोबर ना. शेडिंगमध्ये म्हणलं आपण इथनं त्याला नो कलर. ओके, झालं इथनं. आता कळलं इथनं आपण काय वापरलं आपण आत्ता, डिझाईन टॅब वापरला. काय वापरलं आपण आत्ता, डिझाईन टॅब. आज ह्याची एवढी प्रॅक्टिस करून घ्यायची, बरोबर आहे. ही व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू.